हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. काकांसाठी सोयाबीनची भाजी केली, शिजायची अजूनही. आमच्यासाठी अंड्याची चालली भाजी, गावरान अंडी. गावानं आणलेली गावरान अंडी. आता ह्याचा आपल्याला रस्सा भाजी बनवायची. तर मसाला टाकला, एकच मसाला भाजला होता मी आणि वाटला होता. कांदा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर, सगळं, तीळ, चांगला तेल सुटेपर्यंत. हे बघा, आपल्याला हे रस्सा बनवायचा आहे. इकडं रस्सा बनवून घेणार आहे, अंडी लास्टला टाकणार आहे मी. हे भाकरी विक्री झाली ना, मग अंडी सोडणार आहे त्या रस्स्यात. नुसता रस्सा बनवून घेणार आहे. तर चाललं आहे माझा स्वयंपाक, कारण त्या अंड्याला हात लागला ना, मग काकाला भाकरी करायला लागते ना, त्यांना कारभाऱ्याला. तर भाकरी करून घेणार मी, नंतर सोलणार अंडी आणि त्याच्यात सोडणार. हे बघा, भात पण झालेला आहे आपला. भात पण झालेला आहे बघा, मस्त भात पण घेतला आज पातेल्यात शिजवून. तर सोयाबीन आपल्याला ना शिजून द्यायचं चांगलं, कारण ती कितीही शिजलं ना तरी करकर लागल्यागत होतं. मला तर आवडतच नाही, पण ते काकांना आवडतं म्हणून केलं आहे. आता आम्हाला वशाट केल्यावर त्यांना काय करायचं, म्हणून ही त्यांना सोयाबीन केलं आहे. चला आता आपण मिक्सरचं भांडं खंगळून टाकू. अजून थोडं वाटायचं आपल्याला पाणी. हे बघा, अंड्याचा रस्सा एवढा बनवला आहे मी. आता उकळून द्यायचा. आता नाही उकळलं तर चालतो, नंतर उकळला तरी चालतो. फक्त रस्सा बनवून घेतला, अंड्याला हात नाही लावत लगेच. सोयाबीन बी आलंय शिजत. रातचं आकाड संपत आलाय ना, श्रावणी चालू होती मग काकाची, त्यामुळं आपल्याला अंडी बनवायच्यात. अंडी वाया जात्याल, त्यामुळं हे बघा गावरान अंडी. हे रस्सा बनवलाय, इकडं काकांची भाजी बनवली. तर आपला स्वयंपाक चालू. या अंड्याचं कालवण खायला मस्तपैकी. हे उकळून देते आता मी, म्हणजे ते कढई इकडे ठेवते उचलून. चला तर मग भाकरी बनवायच्यात अजून आपल्याला. ही सोयाबीनची भाजी कशी झाली सांगा. हे अंड्याचा रस्सा एवढा बनवला, अजून उकळायचा आहे तरी यायची त्याला.